नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर ठरल्याप्रमाणे काल जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आज आपण आपलं जे काही नवीन किचनमध्ये फर्निचर तयार केलेलं आहे, तर त्यामध्ये सर्व सामानाची अरेंजमेंट करणार आहे. आता होतं असं, जरी पण माझा किचन हा रोजचाच आहे आणि त्या अगोदर जेव्हा फर्निचर करायचं होतं तर त्यावेळेस मी खूप असं डोक्यामध्ये विचार केला होता की कशा पद्धतीने सामानाची अरेंजमेंट करून त्या पद्धतीने ना मी कप्पे जे आहे ते तयार करणार होते किंवा करायचे असं मी जरी ठरवलेलं होतं. पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही या सगळ्या सामानांची अरेंजमेंट करायला घेतली ना, तर त्यावेळेस ना मला असं झालं होतं की कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू आणि कशा पद्धतीने नाही. कारण किती पण नाही म्हटलं तर मनामध्ये विचार करून आपण जे काही ऑर्गनायझेशन म्हणजे मनात विचार करत असतो ते, आणि जेव्हा प्रॅक्टिकली कुठलीही गोष्ट आपण करायला जातो ना, तर त्यावेळेस थोडासा कमी जास्त होऊनच जातं. तर इथे ना सगळ्यात सुरुवातीला हा जो खालचा कप्पा आहे तर तिथे मला कुकरची अरेंजमेंट करायची होती. कारण काय होतं, कुकर हा रोजच्या वापरामध्ये असतो आणि हे दोन्ही पण कुकर ना मला एका ठिकाणी करायचे होते की जेणेकरून आहे ना माझा वापरही व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्यांच्या दोघांना आहे ना प्रॉपर प्लेस पण मिळाली पाहिजे. कारण कुकर कसा गोलाकार पण असतो आणि त्याची जी बाहेरच्या ज्या दोन दांड्या असतात ना, तर त्याच्यामुळे ना दुसऱ्या वस्तू तिथे व्यवस्थित ऑर्गनाईज करता येत नव्हत्या. एकतर जागा अडत होती आणि ऑर्गनाईज करायला गेलं तर मला थोडंसं असा प्रॉब्लेम वाटत होता. मग त्याच्यामुळे मी काय केलं, दोन्ही पण कुकर एका ठिकाणी अरेंज केले आणि पिठाचा डबा जिथे मी ठेवलेला आहे ना तिथेच मी पिठाचा डबा ठेवायचा आणि त्या पद्धतीनेच मार्किंग करून आणि मग तिथे मी एक डिवायडर टाकलेलं होतं खालच्या कपाटामध्ये. पण मग त्याच्या बाजूला मी जे जे आपण मिरची तयार करतो ना आणि मसाला, शक्यतो आता मागच्या वर्षीपासून ना मी 1 वर्षाचा पूर्ण लाल तिखट आणि हळद तयार करते. तर त्याला कसं वर्षभर आपल्याला टिकवावं लागतं, त्याच्यामुळे पाणी वगैरे लागले नाही पाहिजे. तर अशा हेतूने ना मी ते पिठाच्या डब्याच्या बाजूला ठेवलं. पण नंतर पुन्हा विचार केला की आपण जर ही मिरची आणि हळद इथे जर ठेवली ना रोजच्या वापराच्या याच्यामध्ये, तर काय होतं, पीठ घेताना कधी आपलं हात ओला असतो किंवा कधी म्हणजे आपण पीठ टाकायला गेलो तर कधी ओला हाताने म्हणजे सांगू शकत नाही ना आपण, कारण रोजच्या वापरामध्ये आहे. तर हे स्टोरेजच्या वस्तू आहे, तर मग विचार केला की ही मिरची आणि हळद वरती ठेवली गेली पाहिजे. कारण ना असं थोडंसं डोकं लावून आणि अरेंजमेंट करायचं. कारण काय होतं माहिती आहे का, मग जर अशा कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा कुठेही जर वस्तू जर ठेवायला जर गेलो ना, तर मग ते जे आपण वर्षभराच्या साठवणुकीच्या वस्तू केलेल्या आहेत त्या पण खराब व्हायला नको, असं माझं डोक्यामध्ये होतं आणि त्या पद्धतीनेच मी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होते बघा की हे जे ड्राय मसाले आहेत ना, जसं की काळे मिरे झालं, लवंग, दालचिनी, तर ह्या ज्या वस्तू आहेत ना, तर यांना आहे ना मला म्हणजे प्रॉपर अशी प्लेस नव्हती. कारण जेव्हा ट्रॉल्या होत्या ना तर जागा नव्हती आणि प्रॉपर असे डब्बे पण मी केलेले नव्हते आणि कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू हे त्यावेळेस मला सुचत नव्हतं, कारण माझ्याजवळ जागा नव्हती प्रॉपरली सगळे डबे वगैरे ऑर्गनाईज करायला. पण आता म्हटलं हे नवीन फर्निचर आपण केलेलं आहे तर याच्यामध्ये हे ड्राय मसाले जे आहे ना ते सेपरेट आपण ठेवू, जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला याचा यूज असेल ना तरी त्यावेळेस आपल्याला पटकन घेता येतील. कारण इतक्या वेळेस काय व्हायचं माहिती आहे का, हा एक डबा जो मी केलेला होता ना, यातून प्रत्येक जे हे दालचिनी म्हणा, काळे मिरे, हे सगळे मी एकत्र एका पिशवीमध्ये टाकून आणि ते एकाच डब्यात ठेवलेले होते. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ना प्रत्येक पिशवी बाहेर काढावी लागायची. मग त्याच्यातून जी वस्तू पाहिजे ती वस्तू घ्यायची आणि पुन्हा ते सगळं त्या डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर असंच इतके दिवस मी वापरत होते. पण मग आता म्हटलं याच्यासाठी सुद्धा आपण सेपरेट डबे घेऊ आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं माहिती आहे का, मी जेवढं लागेल ना तर तेवढंच आणायची आणि त्याच्यानंतर मग ते संपलं की मग नंतर मग दुसरं आणायचे. आता मला जर थोडंफार साठवायचं असेल तर डबे सेपरेट आहे, तर म्हणजे मी साठवू पण ठेवू शकते किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो की आता कमी पडणार नाही. म्हणजे प्रत्येक वेळी ना किराण्यामध्ये थोडं आणून आणि मग मी आता हे व्यवस्थित प्रॉपरली त्याची लेवलिंग पण करणार आहे आणि अजून मला किराणा पण भरायचा आहे ह्या महिन्याचा. तर आत्तापर्यंत जेवढ्या वस्तू होत्या तर तेवढ्या पद्धतीने मी त्या ऑर्गनाईज केल्या. आणि होतं असं, मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तूंना आहे ना मला जागा द्यायची होती. आता बघा जिथे मी हात ठेवलेला आहे ना, ह्या सेकंड कप्प्यामध्ये ना
काय ठेवावं ना हे आमचं डोकंच चालत नव्हतं. कारण ना डबे कुठले ठेवावे आणि कुठल्या वस्तू तिथे ठेवाव्यात, तर याचंच फार मोठं म्हणजे असं प्रश्नचिन्ह डोक्यासमोर उभा राहायचा. मग मी काय केलं, कारण मला आहे ना माझ्या ज्या डायनिंग टेबलवर मी ज्या प्लेट्स यूज करते ना, तर त्या क्रॉकरी प्लेट्स ठेवण्यासाठी ना मला इकडे प्लेट्सचं जे ट्रॉलीमध्ये त्यांनी ड्रॉवर दिलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये ठेवायला जागाच नव्हती. त्याच्यामुळे त्या ज्या प्लेट्स आहेत ना माझ्या आमच्या जेवणाच्या डायनिंग टेबलवरच्या, त्या मी डायनिंग टेबलच्या खाली त्यांनी एक कप्पा दिलेला आहे, तिथेच नेहमी ठेवत असते. आणि ते ना थोडंसं मला ऑड वाटतंय. त्याच्यामुळे मग एक डब्यांचा जे किचन ट्रॉलीमध्ये ड्रॉवर आहे ना, तर ते रिकामं करायचं आहे मला. तर मग नंतर माझ्या लक्षात आलं, की अरे आपण ना हे स्टीलचे जे डबे आहे माझ्याजवळ, छोटे छोटे डबे आहे, म्हणजे सगळ्यात छोटी साईज, त्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आणि त्यापेक्षा थोडीशी मोठी साईज, तर अशा पद्धतीने डबे आहे माझ्याजवळ स्टीलचे. तर मग ते स्टीलचे डबे तिथे अरेंज करून बघितले, तर मग तिथे ते व्यवस्थित अरेंज झाले. म्हणजे मग काय होतं, हे जे काही मी नवीन कंटेनर घेतलेले आहे हे आणि स्टील याच्या कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं ऑर्गनाईज करायचं असं मी ठरवलेलं होतं. तर मग ते तिथे छान बसले आणि त्याच्यापुढे मग म्हटलं जिरे, मोहरी आणि मिठाचा डबा ठेवू आपण, की जेणेकरून आहे ना म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना वेगळी पण राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतके दिवस काय होतं, की म्हणू शकतो जागेअभावी किंवा कंटेनर अभावी मी ना वस्तू कधी-कधी काय व्हायचं, एकाच डब्यामध्ये आपलं ठेवलं जातं आणि मग जेव्हा आपण किराणा आणायला जातो ना, तर एखाद्या वेळेस जर राहून गेलं, तर एखादी वस्तू ना डबल आणली जाते आपल्याकडनं. पैसे पण वाया जातात आणि त्यावेळेला त्या वस्तूची गरज नसते, पण मग ती एक्स्ट्रा वस्तू पण आपल्याकडे भरली जाते. तर आता तसं होणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट आहे ना डोळ्यांना दिसेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. त्यानंतर ना हा वरचा कप्पा आहे, की ज्याच्यामध्ये ना मी सगळ्या डाळी-साळी भरणार होते. आता बघा तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी आता सगळ्या गोष्टी ना प्रॉपरली किराणा भरायला घेतला ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की यामध्ये ना अजून एक कंटेनर कमी पडतंय. तर एक कसलं 2 ते 3 कंटेनर कमी पडतायत. कारण मी जे काही म्हणजे डाळी-साळी भरल्यात ना, तर त्या डाळी-साळींच्या हिशोबानुसार 2 ते 3 कंटेनर कमी पडतायत. तर मग ते ना मी एका बाजूला आहे ना नोट डाऊन पण करत होते, की मला काय कमी पडतंय किंवा कुठलं कंटेनर मला हवं आहे. म्हणजे मी कंटेनर आणलं ना, तर त्याचा प्रॉपर उपयोग पण होईल. आणि काय होतं माहिती आहे का, जर एक्स्ट्राचं आणून ठेवलं असतं ना, तर मग ते कंटेनरचा उपयोग नसता झाला, तर मग ते काय होतं ऑड दिसायला होतं. कारण मग आपण एकाच कप्प्यामध्ये एकाच प्रकारचे कंटेनर ठेवतो आणि मग ते एक्स्ट्राचं कंटेनर दुसरीकडे ठेवलं गेलं, की मग ते ऑड दिसायला लागतं. मग त्याच्यामुळे म्हटलं आपण जेव्हा ॲक्च्युअल किराणा भरू ना, म्हणजे आता किराणा भरते, तर माझ्या पूर्ण लक्षात आलं, की कुठली गोष्ट मला किंवा कुठलं कंटेनर मला कमी पडतंय. तर मग त्यानुसार मग मी आता पुन्हा ते कंटेनर घेणार आहे बघा. तर इथे आहे ना मुगाची डाळ भरली मी, तुरीची डाळ भरली, त्यानंतर उडदाची डाळ भरलेली आहे, व्हाईट उडदाची डाळ, लाल मसुराची डाळ भरलेली आहे, पण मिक्स डाळीला मला डबाच उरलेला नाही आहे. आणि आम्ही पहिल्यांदा विचार केला, की शेंगदाण्याला पण असाच ब्लॅक कलरमधला डबा आणू, पण पुन्हा म्हटले नको. मी दर महिन्याचे शेंगदाणे काय करते, भाजून आणि मग डब्यामध्ये थंड करून भरून ठेवत असते. तर मग त्याला स्टीलचाच डबा योग्य राहील. प्रत्येक गोष्टीसाठी नवीन डबा आणायचा किंवा कंटेनर आणायचं असं पण नको. आपले जे काही जुने डबे आहेत किंवा स्टीलचे जे डबे आहेत ना, तर त्याचा पण वापर झाला पाहिजे. ते अगदीच बाजूला पडतील असं पण नको व्हायला. तर त्या पद्धतीने ना मी सगळा किराणा भरण्याचा प्रयत्न केला आणि सगळे जे काही कंटेनर किंवा वस्तू आहेत किंवा डबे आहेत ते ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा इथे सगळ्या डाळी-साळी ना आपल्या भरल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर ना पुढे बरीचशी जागा पण आहे, की आपण समजा 2-3 कंटेनर जर एक्स्ट्रा आणले, तर ते कंटेनर आहे ना व्यवस्थित इथे ऑर्गनाईज पण करू शकू. आता बघा ज्या स्टीलच्या डब्यांमध्ये ना मी एकात एक डबे टाकून डाळी-साळी वगैरे भरून ठेवलेले होते ना, तर आता ते स्टीलचे डबे रिकामे झालेले होते. आणि मागेच तुम्हाला मी एकदा सांगितलेलं पण होतं, की हे जे वाळवणीच्या वस्तू असतात ना, जसं की पापड, कुरडया झालं,
चकल्या झालं, बटाटा वेफर्स झालं, हे अगदी वरती माळा आहे माझ्या किचनवर, तर त्याला लॉफ्ट आपण म्हणतो. तर त्याच्यावर मी एका पंचपात्रीमध्ये ठेवून दिलेले होते असं पिशव्यांमध्ये. त्याच्यामुळे ना ते खूप मला वरती व्हायचं ते लॉफ्ट. मला ना म्हणजे खुर्ची घेऊन सुद्धा चेअरवर उभी राहिली ना तरी माझा हात पुरत नव्हता. आणि त्याच्यामुळे ना खूप अगदी रेअरली ते जेव्हा हे असतील तर तेव्हा त्यांना मी काढायला लावायची आणि मगच ते तळल्या जायचे. म्हणजे माझ्या मम्मीचे ते तिच्या हाताशी आहे, तर त्याच्यामुळे ना तिच्या बऱ्याचशा वस्तू आहे ना, म्हणजे आत्तापर्यंत तिचे पापड वगैरे संपत आले, पण माझे पापड अजूनही बरेचसे उरलेले आहेत. मग मी काय म्हटलं, हे जे स्टीलचे डबे आहेत ना, तर त्याच्यामध्ये पापड वगैरे व्यवस्थित भरून ठेवले. त्यानंतर एक डबा केला की ज्या डब्यामध्ये ना खाऊच्या सगळ्या वस्तू मी त्याच्यामध्ये भरून ठेवल्या. आणि तो डबा जो आहे ना, तो लेकरांच्या हाताशी मी हा छोट्या किचन काउंटर टॉपवर ठेवणार आहे. तुम्ही आता बघितलं असेल, वस्तू फक्त ऑर्गनाईज केला तरी पण एवढा सगळा पसारा, एक्स्ट्राच्या ज्या काही नको असलेल्या वस्तू, डबे, ते सगळे मी एका बाजूला आहे ना जमा केले. आणि त्याच्यानंतर मग बराचसा उशीर झाला होता, कारण ऑर्गनाईज करता करताना आम्हाला तरी पण 11, 11:30, 12 वाजत आले होते. आणि किट्टू आणि स्पर्शू दोघे पण बऱ्याचशा झोपी आल्या होत्या. मग म्हटलं चला त्यांना आहे ना मी झोपून दिलं. तोपर्यंत मग यांनी काय केलं, हे जे छोट्या किचन काउंटर टॉपवर जे काही एक्स्ट्राचे डबे वगैरे होते बघा, इकडं मोठ्या किचन काउंटर टॉपवर सुद्धा बरेचसे डबे वगैरे असं जमा झालेलं होतं. तर जे नको होतं ते सगळं सामान बाजूला काढून घेतलं. जे एक्स्ट्राचे डबे होते ते व्यवस्थित ट्रॉल्यांमध्ये ऑर्गनाईज केले. त्यानंतर ट्रॉल्यांमध्ये जे काही फर्निचर बनवताना थोडीफार धूळ वगैरे झालेली होती, तर ती पण त्यांनी व्यवस्थित झटकून दिली. त्याच्यामुळे ना किचन असा सुटसुटीत दिसायला, किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो ना, वस्तूंना प्रॉपर जागा दिल्यामुळे ना किचन असा एकदम सुंदर असा टापटिपीत दिसायला खूप सारी मदत झाली बरं का. कारण हे फर्निचर ना खरंच म्हणजे इतकं म्हणू शकते मी वरदान ठरलं, की ज्याच्यामुळे अगदी आगगाडीच्या डब्यासारखं माझं किचन आहे, पण इतकं सुटसुटीत आणि एवढं सुंदर दिसायला मदत झाली. तर आता मी कसं प्रॉपरली ऑर्गनाईज केलेलं आहे हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. उद्या मी आपल्या किचनची संपूर्ण टूर, कशा पद्धतीने मी ऑर्गनायझेशन केलेलं आहे, कशा पद्धतीने वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ न चुकता बघा. तर आजचा व्हिडिओ आणि सामान मी जे ऑर्गनाईज केलेलं आहे यामध्ये काही एक्स्ट्रा ऑर्गनाईज करता येऊ शकतं का, तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. त्या पद्धतीने मी बदल करण्याचा प्रयत्न करेल. आणि असे काही म्हणजे वस्तू आहेत की ज्या अडकवायच्या आहेत, पण ज्यांना ट्रॉल्यांमध्ये जागा नाही आहे, तर त्यांनासुद्धा मला इथे किचनमध्ये ना प्रॉपरली हँगिंग करायचं आहे. तर ते हँगिंग करण्यासाठी सुद्धा आता थोडंसं मी डोकं लावणार आहे. तर ते कशा पद्धतीने ते सगळं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. थोडक्यात उद्याचा व्हिडिओ म्हणजे आपल्या किचनची संपूर्ण टूर असणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून काही किचनमध्ये ऑर्गनाईज वेगळं करू शकते का ते मला नक्की कळवा बरं का. तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच मी बदल करण्याचा 100% प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.